कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. कोकण रेल्वेच्या विशेष प्रवासाची घोषणा करण्यात येते. अंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी मुंबई ते मडगाव अशी विशेष ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. दरम्यान या यात्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भक्तांचा सहभाग असतो आणि लाखोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे रेल्वेने यासाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच रेल्वेने सवलतीच्या प्रवासाची योजना देखील राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान लाखोंच्या संख्येमध्ये भाविकांची इथे गर्दी असते. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. 9 तारखेला हा कार्यक्रम होतोय, त्यामुळे या ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून रेल्वेने जास्तीच्या ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. कोकण रेल्वेने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रेल्वेने जत्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या असल्याचं देखील म्हटलंय. वर्षातून एकदा येणाऱ्या या अंगणेवाडीच्या जत्रेसाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. या जत्रेसाठी अनेक भाविक वाट पाहत असतात आणि त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणवासीय गावी जात असतात. त्यांच्या प्रवासामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कोकणवासियांचा प्रवास सुखाचा होईल, आनंदाचा होईल आणि सवलतीमध्ये देखील त्यांचा प्रवास उपलब्ध होतोय. 7 आणि 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4:30 वाजता मडगावहून सुटून पुढच्या दिवशी सकाळी 5:50 वाजता मुंबई येथे ही ट्रेन पोहोचणार आहे. ती म्हणजे मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशा वेगवेगळ्या ट्रेनचं वेळापत्रक हे रेल्वेने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सादर केलेलं आहे. त्यामुळे कोकणवासी तिथे जाऊन त्या रेल्वेचं वेळापत्रक तपासू देखील शकतात. मात्र विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आल्यामुळे आता कोकणवासियांचा प्रवास अतिशय आनंदाचा होईल.